निवडणुकांची घोषणा झाली, प्रचाराचे नारळही फुटले, आरोप प्रत्यारोपांना देखील सुरुवात झाली। त्यातच महाराष्ट्र काँग्रेसने प्रचाराचा नवा पॅटर्न अवलंबलेला आहे। महाराष्ट्र काँग्रेसकडून मोदींच्या 100 चुका असे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलेले आहे। या पुस्तकात नरेंद्र मोदींनी गेल्या 4 वर्षात नोटाबंदी, जीएसटी यासारख्या घेतलेल्या निर्णयांचा फटका कसा सर्वसामान्यांना बसला याचा लेखाजोखाच मांडण्यात आलाय। तसेच पुस्तकामधून राफेल घोटाळा, मोदींची जाहिरातबाजी यावर देखील टीका करण्यात आली आहे। मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी काँग्रेसनं मोदींच्या 100 चुका या नावाचं पुस्तक काढलेलं आहे। भाजपचा शिशुपाल या नावानं हे पुस्तक काढलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीनं 10 मुद्दे जे आहेत ते 10 मुद्दे महत्त्वाचे, त्याचबरोबर एकूण आपण जर म्हटलं तर 10 मुद्द्यांमध्ये नोटाबंदी आहे। नोटाबंदी केल्यानंतर अनेक उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले अशा प्रकारचा दावा या पुस्तकातून करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने जीएसटीची अंमलबजावणी जी आहे ती चुकलेली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सर्वात मोठा आरोप जो आहे तो म्हणजे राफेल घोटाळा। राफेल घोटाळ्यामध्ये रिलायन्स कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, कुठलाही अनुभव नसताना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेसने केलेला आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि महिला सुरक्षा यासह वेगवेगळ्या मुद्द्यांवरती जी जाहिरातबाजी होते, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये जवळपास 2000 कोटी जे आहेत ते 10 वर्षात खर्च झाले होते जाहिरातीसाठी, पण या सरकारच्या काळामध्ये 5 वर्षात 5000 कोटींची जाहिरातबाजी केलेली आहे अशा प्रकारचा आरोप या पुस्तकातून केला गेलेला आहे। एकूणच या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वेगवेगळ्या 100 ज्या चुका आहेत त्या चुका दाखवायचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे आणि त्यामधून प्रचाराचा मुद्दा काँग्रेसने बनवायचा केलेला आहे। कॅमेरामन कल्पेश हडकरसह सुनील काळे, TV9 मुंबई। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।